नमस्कार. शिक्षक मित्र हो, आत्तापर्यंत आपण मागील भागात मजकूर पाहून लिहिण्यासंदर्भातील कृती जसे शब्दडोंगर, चित्रवाचन, माइंड मॅप यासारख्या कृती पाहिल्या. आज आपण एका अतिशय सोपी आणि उपयुक्त अशी कृती पाहणार आहोत. कृतीचं नाव आहे हरवलेला शब्द. विद्यार्थ्यांच्या वाचनशक्ती, स्मरणशक्ती आणि लेखन कौशल्य या तिन्ही गोष्टी एकाच वेळी विकसित करण्यासाठी ही कृती अगदी जादूसारखं काम करते. या कृतीचा हेतू साधा व परिणामकारक आहे. पाहूयात तर ही कृती नेमकी घ्यावी कशी. सर्वप्रथम आपण फळ्यावर किंवा कार्डवर अगदी सोपं वाक्य लिहू. जसे वरदाने सुंदर चित्र काढले. ते वाक्य आपण वाचू आणि मुलांनाही एकत्र वाचायला सांगू. मुलांनी त्या वाक्याकडे बारकाईने पाहावे यासाठी आपण त्यांना थोडा वेळ देऊ. यावेळी वाक्याची निवड करताना सुरुवातीला सोपी आणि परिचित वाक्य घेणे अपेक्षित आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लेखन स्तरानुसार जोडाक्षरं निवडावीत. यातील दुसरा टप्पा म्हणजे शब्द अदृश्य करणे. शिक्षक यातील एक शब्द पुसतील किंवा अदृश्य करतील. मग विद्यार्थ्यांना हे संपूर्ण वाक्य बघून लिहायला सांगतील. हरवलेल्या शब्दासह मुलांनी हे वाक्य पाहून लिहायचं आहे. जसे वरील वाक्यातील चित्र हा शब्द पुसला तर मुले वरदाने, सुंदर आणि काढले हे शब्द पाहून लिहितील आणि हरवलेला शब्द ओळखून योग्य त्या जागेवरती लिहितील. ज्याने नीट निरीक्षण केले किंवा ज्याच्या स्मरणात तो शब्द राहिला त्याला बरोबर लिहिता येईल. शेवटी तपासणी करताना हरवलेला शब्द आपण पुन्हा लिहू, जेणेकरून ज्या ठिकाणी चूक आहे तिथे योग्य ती दुरुस्ती करून घेऊ. ज्यांना अडचण येते त्यांना प्रोत्साहन देणे येथे अपेक्षित आहे. कृती अधिक मनोरंजक बनविण्यासाठी एका विद्यार्थ्याला पुढे बोलवून शब्द अदृश्य करणारा जादूगर असे सुद्धा आपणास संबोधता येईल. या कृतीत विद्यार्थी आपल्याला हवा तो शब्द अदृश्य करू शकतील. यामुळे विद्यार्थी सहभाग हा आनंददायी आणि उत्स्फूर्त असेल. शिवाय 2 गटामध्ये ही कृती घेतल्यास स्पर्धात्मक वातावरण वाढवून मुलांमध्ये निरीक्षण क्षमता सुद्धा वाढीस लागेल. ही कृती आपणास 2-3 वाक्यांचा परिच्छेद देऊन सुद्धा घेता येईल. जसे कोकिळा झाडावर बसली, गोड गाणी गाऊ लागली, मुले आनंदाने टाळ्या वाजवू लागली. प्रथम या वाक्यांचे शिक्षक वाचन करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन व निरीक्षणास थोडा वेळ दिल्यानंतर शब्द अदृश्य करणे. तदनंतर वाक्यांचे लेखन करणे. या पद्धतीने कृती घेता येईल. जसे यातील कोकिळा, गाणी, टाळ्या यासारखे शब्द अदृश्य करून आपण मुलांकडून वरील पद्धतीने लेखन करून घेऊ शकतो. दररोज फक्त काही मिनिटे ही कृती घेतली तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून मुले शुद्ध लेखनाकडे नक्कीच पोहोचतील. मग चला, ही जादू आपण आपल्या वर्गात नक्कीच करून बघू. असे केल्याने पाहून लेखन करणे तसेच योग्य वळणासहित लेखन होणं आणि ते शुद्ध होणं या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत. तर भेटूयात
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.